श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 755. आपण गेल्या काही चिंतन प्रवाहांमधून शूर्पणखा आणि खरदूषणाचे हे चरित्र आणि त्यांनी कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांशी युद्ध पुकारलं आहे त्याच्या मागची ही मनोभूमिका समजावून घेत आहोत. शूर्पणखा अर्थातच मनुष्याच्या अंतरंगात दडलेला दंभ, तर खरदूषण हे अहंकाराचं प्रतिनिधित्व करतात. दंभ जेव्हा हा समाजामध्ये एखाद्या सत्पुरुषाच्या द्वारे जेव्हा सापडला जातो, तेव्हा स्वाभाविकच जीव अहंकाराचा आडोसा कशा पद्धतीने घेतो हे आपण या शूर्पणखेच्या चरित्रामधून पाहिलं. खरदूषणाने अत्यंतिक मोठ्या संख्येने आपल्या सैन्याला एकत्र केलं. अनेक प्रकारच्या वाहनांवरती आरूढ होऊन शूर्पणखेला पुढे घालून ते प्रभू रामचंद्रांच्या पर्णकुटीच्या दिशेने येऊ लागले. आकाश जणू काही सर्व या राक्षस सेनेने काळवंडून गेलेले आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सीताजींना घेऊन तू गुहेमध्ये सजगतेने थांब असा सल्ला देतात आणि स्वतः या युद्धासाठी एकटे तयार होतात. खरदूषणाची सेना प्रभू रामचंद्रांना पाहते तेव्हा आपलं हे शत्रुत्व देखील क्षणभर ते विसरून जातात. खरदूषण आपल्या सचिवांना बोलून सांगतो की आपण आतापर्यंत त्रैलोक्यात वेगवेगळ्या लोकांशी लढलो. अगदी नाग, सूर, मुनी या प्रत्येकांशी आपण लढलो, परंतु हा मानवांमधला अतिउत्तम त्याचं हे विलक्षण सौंदर्य पाहिल्यानंतर हे वध करण्यासाठी योग्य नाहीत असा निरोप आपण त्यांना द्या. त्यांना सांगा की तुमची स्त्री आमच्या हवाली करा, आम्ही तुम्हाला जिवंतपणे सोडून देतो. प्रभू रामचंद्र सचिवांना म्हणतात की एक वेळ काळाला देखील हरवणारे आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही तर मृगया करणारे आहोत, आपल्यासारख्या राक्षसांचा निपात करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. आता हा समाचार खरदूषणापर्यंत गेल्यानंतर जे तुंबळ युद्ध सुरू होणार आहे, सज्जन हो, त्या छंदाचं गायन गोस्वामीजी आपल्या समोर ठेवतात. तब चले बाण कराल, फुंकरत जनु बहुब्याल, कोपे समर श्रीराम, चले बिसीख निसित निकाम, अवलोकी खरतर तीर, मुरी चले निसीचर बीर, भय क्रुद्ध तिनी भाई, जो भागीरन ते जाई, तेहि बधब हम निज पानी, फिरे मरन मन महुठानी, आयुध अनेक प्रकार, सन्मुख ते करहि प्रहार, रिपु परम कोपे जानी, प्रभु धनुष सर संधानी, छाड़े विपुल नाराच, लगे कटन बिकट पीसाच, उरसीस भूज कर चरन, जह तह लगे मही परन, चिक्करत लागत बान, धर परत कुधर समान, भटकटत तन सतखंड, पुनि उठत करी पाषंड, नभ उडत बहुभुज मुंड, बिनु मौली धावत रुंड, खग कंक काक सृगाल, कटकट ही कठीन कराल, कटकट ही जम्बुक भूत प्रेत पिसाच, खर पर संचही, बेताल बीर कपाल ताल, बजाई जोगिनी नंचही, रघुबीर बाण प्रचंड खंडही, भटन के उर भुज सिरा, जह तह परई उठिल रही, धर धरु धरु करही भय कर गिरा, अंतावरी गही उड़त गीध पिसा
निसाच कर गही धावही, संग्रामपुर बासी मनहु बहु बाल गुड़ी उड़ावही, मारे पछारे उर बिदारे विपुल भटक हरत परे, अवलोकी निज दल बिकल भटति सिरा दिखर दूषण फिरे, सरसक्ति तोमर पर सुसूल कृपान एक ही बारही, करी कोप श्री रघुबीर पर अगणित निसाचर डारही, प्रभु निमिष महुरी पुसर निवारी पचारी डारे सायका, दस दस बिसिख उर माझ मारे सकल निसिचर नायका, मही परत उठी भट भीरत मरत न करत माया अति घनी, सूर डरत 14 सहस प्रेत बिलो की एक अवध धनी, सुर मुनि सभय प्रभु देखी माया, नाथ अति कौतुक कर्यो, देख ही परस्पर राम करी संग्राम रिपुदल लरि मर्यो, राम राम कही तनु तजही पावही पद निर्बान, करी उपाय रिपु मारे छन महु कृपा निधान, हर्षित बरषहि सुमन सुर बाजहि गगन निसान, स्तुति करी करी सब चले शोभित विविध विमान, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, अरण्यकांडामधला आज एक प्रदीर्घ दोहा आपण अभ्यासला. त्यामध्ये छंद आहेत आणि या वेगवेगळ्या छंद रचनेच्या आधाराने प्रभू रामचंद्रांचा हा पुरुषार्थ गोस्वामीजींनी या छंदामधून आपल्या समोर ठेवलेला आहे. कालच्या टप्प्यामध्ये आपण बघितले की प्रभू रामचंद्रांनी खर दूषणाच्या सचिवांच्या जवळ निरोप दिला की हम छत्री मृगया बन करही, तुमसे खल मृग खोजत फिरही. आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही वनामध्ये शिकार करतो आणि तुमच्यासारख्या दुष्ट पशूंनाच आम्ही शोधत असतो. बघा, इथं एक वीर पुरुषाचं सुंदर लक्षण आपल्याला दिसतं की प्रभू रामचंद्र वनामध्ये आलेले आहेत. त्यामागं झालेलं या अयोध्यातल्या कथेचा इथं कुठलाही संदर्भ प्रभू रामचंद्र ठेवत नाहीत. अयोध्येमधून बाहेर पडण्याचं काय निमित्त होतं याच जणू काही प्रगटीकरण प्रभू रामचंद्र इथं राक्षसांना सांगतात की आम्ही इथं आलेलो आहोत ते केवळ तुमच्या सारख्या राक्षसांना शोधून त्यांचा निपात करण्यासाठी. सज्जनो, त्यामुळे प्रभू रामचंद्राचं हे चरित्र अतर्क्य आहे, मनबुद्धीच्या पलीकडचं आहे. ज्या अयोध्या कांडामध्ये आपण कैकेयीच्या विषयी मनामध्ये घृणा निर्माण करून होतो, राजा दशरथाच्या हतबलतेबरोबर असहाय्यतेबरोबर आपल्या मनामध्ये देखील विचार येत होता की कशासाठी असं वरदान राजा दशरथाने कैकेयीला दिलं. मंथरेचा आम्ही तिटकारा करत होतो, परंतु इथं प्रभू रामचंद्र स्वतःच्याच मुखाने राक्षसांना सांगतात की तुमसे खल मृग खोजत फिरही. तुमच्यासारख्या दुष्ट पशूंना शोधण्यासाठीच आम्ही क्षत्रिय या वनामध्ये शिकार करत फिरत आहोत. आणि त्यामुळं सज्जनो, प्रभू रामचंद्र जे आपल्या हृदयस्थ आहेत ना, ते आपल्या जीवनामध्ये देखील अशाच घडामोडी करत असतात. परंतु आपण या घडामोडींसाठी कुठल्या तरी व्यक्तीवर, कुठल्या तरी परिस्थितीवरती आणि काहीच नाही झालं तर आपलं प्रारब्ध किंवा नशीब यावरती खापर फोडत असतो. परंतु प्रभू रामचंद्र आम्हाला सकारात्मकता शिकवतात, शत्रूसमोर न रडण्याची कला शिकवतात आणि शत्रूला जणू काही हे एक आव्हान आपल्या पुरुषार्थाच्या आधाराने देतात
की आम्ही इथं तुमच्या निपातासाठी आलेलो आहोत. आणि जेव्हा खरदूषणाच्या या सचिवांना प्रभू रामचंद्राने निक्षून सांगितलं की जर तुमच्यामध्ये सामर्थ्य नसेल तर तुम्ही घरी परत जा, आणि हो, युद्धामध्ये जर तुम्ही मला पाठ दाखवली तर मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्यावरती बाणांचा वर्षाव करणार नाही. प्रभू रामचंद्रांनी असा अत्यंत स्पष्ट निरोप या सचिवांच्या जवळ दिला. दूतांनी येऊन सर्व वृत्तांत खरदूषणाच्या जवळ येऊन कथन केला. आणि जेव्हा हा वृत्तांत खरदूषणाने ऐकला तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये विलक्षण संताप निर्माण झाला की अरे, आम्ही त्याच्यावरती, त्याच्या रूपावरती भाळून, आम्ही राक्षस असूनही आमच्या मनामध्ये कधीही न निपजणारी ही करुणा आम्हाला जाणवली, आणि म्हणून आम्ही त्याच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आमच्या दूतांना पाठवलं, तर हा आम्हालाच उलटा अशा पद्धतीने निरोप देतोय की आमचा मृत्यू जवळ आलाय, आमची शिकार करण्यासाठी आलाय. अरे, असेल हा बलवान, परंतु त्याला कळतंय का की तो कोणाशी लढाई करतोय? जेव्हा सज्जनो मनुष्याकडे बळ असतं, सत्ता असते, ताकद असते, त्याच्या मागं पाठबळ असतं लोकांचं, तेव्हा त्याला देखील असंच वाटतं की आपण सत्याला अशाच पद्धतीने चिरडून टाकू. परंतु या सर्व भाऊगर्दीमध्ये देखील जो या सत्याशी एकरूप आहे, जो प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानावरती कर्म करतोय, त्याला कधीच या कुठल्याही सामाजिक परिस्थितीचं भय स्पर्शच करू शकत नाहीये. जरी समोरची व्यक्ती ही विलक्षण संताप करत असली, जरी तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र, अस्त्र, ताकद असली, सत्ता असली, तरी देखील तो आपला कुठल्याही पद्धतीने नुकसान करू शकत नाही, याचा जणू काही एक आत्मविश्वासच या सत्य कर्मयोगीकडे असतो. खरदूषणाने एकंदर सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचं हृदय संतप्त झालं आणि त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला, धर हुधाये बिकट भट रजनीचरा. जावा, बघताय काय, अरे पकडा त्या सुकुमाराला, कैद करा. जेव्हा आपल्या सेनापतीची, आपल्या राजाची ही आज्ञा या राक्षसांना मिळाली, त्या सरशी हे सर्व भयानक राक्षस योद्धे किती प्रकारची शस्त्र घेऊन निघालेली आहेत. सर चाप तोमर सक्ती सूल कृपान परिग परसूधरा. वेगवेगळ्या प्रकारचे योद्धे, बाण, धनुष्य, तोमर, शक्ती, शूल, कृपाण, परीग, फरसा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांच्या आधाराने प्रभू रामचंद्रांवरती हल्ला करून त्यांना बंदिस्त करण्यासाठी त्यांच्यावरती धावू लागलेले आहेत. परंतु इथं प्रभू रामचंद्रांच्याकडे काय शस्त्र आहे? प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये आहे धनुष्य, आणि त्याचबरोबर या धनुष्यावरती लावण्यासाठी असलेला बाण आणि त्यांचा भाता, या तीन गोष्टी आहेत. परंतु त्यामध्ये एक आणखीन महत्वाची चौथी गोष्ट आहे, आणि ती चौथी गोष्ट म्हणजे प्रभु कीनी धनुष टकोर प्रथम कठोर घोर भयावहा. प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला बाण लावण्याच्या आधी सर्वप्रथम केवळ आपल्या धनुष्याच्या या दोराला ओढून एक भयानक टंकार, एक भयानक असा कठोर घोर आवाज या धनुष्यामधून निर्माण केला, आणि त्याची कंपन आसमंतामध्ये फिरू लागली. जणू काही एक विलक्षण विस्फोट जसा व्हावा
तसा या धनुष्याच्या टणत्काराचा आवाज या आसमंतामध्ये भरला. जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये दोन प्रचंड मोठे महाकाय ढग एकमेकांवर आपटल्यानंतर जसा एक अतिप्रचंड विजेचा झोत निर्माण होतो आणि तत्पश्चात काही क्षणांमध्ये एका विलक्षण गडगडाटाने जसं सगळं आसमंत भरून जावं, अगदी कानावरती हात ठेवायची वेळ यावी एवढा प्रचंड आवाज व्हावा, त्याही पेक्षा फार मोठा आवाज भगवंताच्या या टणत्कारामधून झालेला आहे. ते मध्यंतरी त्या आखाती देशामधला जो लेबनन नावाचा देश आहे, तिथं समुद्रकिनारी बंदरामध्ये कुठले तरी जुनं पुराणं रसायन खूप मोठ्या प्रमाणामध्ये रचून ठेवलं होतं आणि कुठल्या तरी कारणामुळं त्या रसायनाचा प्रचंड विस्फोट झाला आणि त्या विस्फोटामुळं त्या शहरामध्ये, बेलारूसमध्ये कित्येक किलोमीटर अंतरापर्यंतच्या इमारतींच्या काचा, घरं, दुकानं सगळं काही उद्ध्वस्त झालं. आजूबाजूचं असलेलं सर्व बंदरामधलं साहित्य जळून खाक झालं. अनेक मोठे मोठे शॉपिंग मॉल तिथं होते, ते संपूर्णपणे तहसनहस झाले. म्हणजे मनुष्याने निर्मित केलेल्या या रसायनाचा विस्फोट मानव सहन करू शकत नाही. इथं प्रत्यक्ष या भगवंताच्या या धनुष्याचा टणत्कार होता. सज्जनो, भगवंताच्या या सगळ्या लीला या मानवी इंद्रियांच्या क्षमतेच्या पलीकडच्याच आहेत आणि त्यामुळं जेव्हा राक्षसांच्या कानावरती हा टणत्कार पडला, त्या क्षणी राक्षस बहिरे झाले, व्याकुळ झाले. काही राक्षसांची तर जणू काही शुद्धच हरपून गेली. भगवंताच्या रूपाचं दर्शन देखील असंच आहे. श्री महाराजांच्याकडं त्यावेळेला एक जण आले होते ना, की मला हनुमंताचंच दर्शन हवंय. महाराज म्हणाले, अहो हनुमंताचं दर्शन एवढं सोपं नाही. नाही महाराज, मला पाहिजे पाहिजे. खूप आग्रह केला महाराजांच्या जवळ, हट्टच केला जणू काही. आणि शेवटी महाराजांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि हजारो सूर्यांचा प्रकाश जणू काही एकत्रितपणे अंतःकरणात प्रगटावा एवढा विलक्षण प्रकाश त्यांच्या हृदयामध्ये प्रगटला आणि त्या प्रकाशाच्या अनुभूतीने ते बेशुद्ध पडले. त्यामुळे भगवंताचं जे स्वरूप आहे, जे भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात अर्जुनाला देखील स्वतःच्या डोळ्याने पाहता येणं शक्य नव्हतं, म्हणून श्रीकृष्णाने आपले त्याला अंतरचक्षूंचं वरदान देऊन आपलं हे विराट रूप दाखवलं. त्यामुळे भगवंताचं रूप या डोळ्यांच्या पलीकडचं आहे. भगवंताचा हा नाद जो या टणत्काराच्या आधाराने जणू काही या सृष्टीचं सृजन होताना झालेला हा एक विलक्षण बिग बँग, या ओंकाराची जणू काही निर्मिती, त्याचा हा ध्वनी, हा देखील मनुष्याच्या या इंद्रियांच्या पलीकडचा आहे. त्याचे हे कान ते पाहू शकत नाहीत. भगवंताच्या नामाचं माधुर्य देखील असंच आहे. रसना जेवढा काही कल्पनेमध्ये माधुर्याचा विचार करू शकते, त्याच्याही पलीकडं भगवंताच्या नामाचं माधुर्य जे या संतांनी अनुभवलं. आणि त्यामुळे या भगवंताच्या सर्व असलेल्या या प्रागट्याला जीव हा स्वतः इंद्रियांच्या आधाराने सहन करू शकत नाही. त्याला तिथं भगवंताचंच वरदान असायला हवं, त्याला तिथं भगवंताची इच्छा असावी लागते. आणि म्हणून श्रीकृष्णाने देखील 11व्या अध्यायात सांगितलं की हे रूप जोपर्यंत माझी इच्छा होत नाही की या व्यक्तीने पाहावं, तोपर्यंत त्याला ते होऊ शकत नाही. आणि इथं राक्षसांनी रामाचं रूप पाहिलं, त्यावरती ते भाळले, परंतु भगवंताने केवळ आपल्या या रूपामधला एक अंश या टणत्काराच्या आधाराने या ध्वनीतून निर्माण केला. आणि त्या ध्वनीचा असा काही परिणाम झाला की राक्षस बहिरे झाले, व्याकुळ झाले, त्यांची शुद्ध हरपून गेली. आणि त्यानंतर कसे बसे ते शुद्धीवर आले, तेव्हा त्यांना एकच लक्षात आलं की हा सुकुमार नाहीये, हा अत्यंत बलवान आहे.
आणि त्यामुळं आपण ज्या धुंदीमध्ये होतो की आपण याला जाऊन सहज धरूत पकडूत, त्यांच्या स्त्रीला आपण पळवून आणूत, हे एवढं युद्ध सोपं होणार नाही. अहंकार देखील असा जेव्हा एकच फटका जोरात एखाद्या परिस्थितीमध्ये मनुष्याला बसतो, त्यावेळेला क्षणभर जागेवरती येतो, परंतु लगेचच हा चिवट शत्रू अंतःकरणामध्ये पुन्हा लढण्याची, पुन्हा एकदा या असलेल्या आपल्या कमकुवत बळाच्या आधाराने या सर्वस्वाशी लढण्याची त्याला उर्मी देऊन जातो. प्रभू रामचंद्रांच्या वरती या राक्षसांनी आता सावध होऊन हल्ला केला आणि ते विचार करू लागले की आता थेट ह्याच्या जवळ जाण्यापेक्षा ह्यांच्यावरती अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा आपण वर्षाव करावा. अनंत प्रकारची शस्त्र जी ही राक्षस घेऊन रामाच्या दिशेने धावत होती, काही आकाशामध्ये होती, त्या सर्वांनी एकत्रितपणे या सर्व शस्त्रांचं रामावरती हल्ला चढवण्यासारखं त्यावरती टाकलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी या सर्व शस्त्रांना आपल्याकडे येताना पाहून जे विश्वामित्रांपासून त्यांनी या युद्धाची कला शिकली होती, जी वसिष्ठांच्या अखत्यारीमध्ये मार्गदर्शनाखाली त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रविद्या शिकली होती, या सगळ्यामधून एक संरक्षक कवच असं जणू काही आपल्या भोवती निर्माण केलं की त्या संरक्षक कवचाला भेदून कोणीही जरी आत येण्याचा प्रयत्न करू लागलं तर त्यामध्ये येणाऱ्या वस्तूचे तिळासारखे बारीक बारीक तुकडे होऊ लागले. प्रभू रामचंद्रांवरती आलेली शस्त्र बारीक बारीक तुकडे होऊन तोडली गेली आणि मग प्रभू रामचंद्रांनी धनुष्य कानापर्यंत ताणून अनंत बाण या राक्षसांवरती सोडले. प्रभू रामचंद्रांचे बाण कसे जात आहेत? गोस्वामीजी म्हणतायत जणू काही फुतकार सोडत सर्प जात असावेत, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी क्रोधित होऊन अत्यंत तीक्ष्ण बाण सोडलेले आहेत. प्रभू रामचंद्रांची आम्ही करुणा बघितली, त्यांची शांती बघितली, त्यांचं स्मित हास्य बघितलं. सज्जनो, आता इथून पुढं आम्हाला प्रभू रामचंद्रांचा हा क्रोध देखील पाहायचा आहे. जो क्रोध हा आमच्यासारख्या जीवासारखा क्रोध नाही, दुसऱ्याचं वाईट व्हावं या उद्देशाने, या हेतूने हा क्रोध नाही, तर त्या क्रोधाच्या आधाराने देखील त्या राक्षसांना त्यांचा निपात करून त्यांना आपल्या निजधामामध्ये स्थान देणारा हा दयानिधान रामराया आहे. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणतात की रामाचे सर्वच गुण हे शिकण्यासारखे आहेत आणि त्यात रामाचा क्रोध देखील अत्यंत आनंददायी आहे, अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण की त्या क्रोधाच्या आधाराने देखील समोरच्याचं हितच प्रभू रामचंद्रांनी साधलेलं आहे. अशा प्रभू रामचंद्रांचे हे बाण अत्यंत तीक्ष्णपणे राक्षसांना जाऊन असे काही लागलेले आहेत की राक्षसांना या बाणाचा प्रहार असहाय्य झालेला आहे. असह्य होऊन ते म्हणतायत की नाही, आपण लढू शकत नाही. जशी या राक्षसांची पहिली फौज रामाच्या दिशेने झेपावत होती आणि रामाचे हे असंख्य बाण या राक्षसांना येऊन जसे धडकले, त्यासरशी राक्षसांचं अवसान या ज्या पहिल्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या राक्षसांचं होतं ते गळून पडलं. आणि आपल्या समोर आपल्या या सर्व सहकार्यांचा असा झालेला देहाचा धिंडोडा बघितल्यानंतर राक्षसांची सेना घाबरून गेली. बघा सज्जनो, राक्षस असो मनुष्य असो कोणी असो, प्रत्येकाला सगळ्यात मोठी भीती जर कशाची असेल तर ती मरणाची आहे. आपण बघा मार्च एप्रिल मध्ये काही नाही होते, कोरोना काय साधी साथ तर आहे, आपल्याकडे सर्दी ताप काय कमी आहेत लोक, असं म्हणत 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 आज आम्ही देखील कोरोना काळजी घेतली पाहिजे बरं का. अनेक लोक आपला जीव त्यामध्ये गमावून बसतायत. स्वाभाविकपणे मनुष्य काळजी घ्यायला शिकतोय ना. म्हणजे मनुष्याला सगळ्यात मोठं प्रशिक्षण, सगळ्यात मोठा बोध जर कोण देत असेल तर मृत्यू त्याला बोध देतो. आणि त्यामुळे जे रामाला सन्मुख गेले
त्यांचा या बाणाच्या प्रहाराने अहंकार गळून पडला. त्यांच्या शरीराची झालेली ही एक विलक्षण वाताहात पाहिल्यानंतर त्यांना पाहणारे अनेक राक्षस हतबल झाले आणि सगळे जण मागं वळाले. क्षणामध्ये मागं वळून सगळे जण आता पळून जाण्याच्या मनस्थितीमध्ये होते की आपण या युद्धामध्ये रामाशी लढाई करू शकत नाही. आमच्याकडची शस्त्र होती ती आम्ही सगळी टाकली, ते चूरचूर होऊन गेले आणि आम्ही आता निशस्त्र आहोत. आम्ही विचार करतोय की असं धावत जावं, परंतु त्याच आधी रामाने मारलेल्या बाणाने आमची त्रेधा तिरपीट झालेली आहे. हे बघताच राक्षस पाठ दाखवून पळू लागले. पळून जाणार कुठं? कारण माग खरं दूषण त्रिशिरा हे तिन्ही भाऊ या राक्षसांच्याकडे पाहतायत आणि म्हणतात कुठं निघाला? राक्षस भयभीत होऊन म्हणतात अहो तिकडं नाही जाऊ शकत, फार बलवान आहे हा शत्रू, याच्याशी युद्ध नाही करता येत आम्हाला. ठीक आहे म्हणाले, युद्ध करता येत नाही ना, मग आमच्या इथून जाताना आम्ही तुमचा वध आमच्या हाताने करतो. मरण इकडं पण आहे, मरण तिकडं पण आहे, बघा कुठलं मरण तुम्हाला हवंय. आणि त्यामुळे ते विचार करू लागले की या खरं दूषण त्रिशिराच्या कडून वध करून घेणं यामध्ये काय औचित्य आहे. परंतु जर या सुकुमारामध्ये काही विलक्षण दैवत्व असेल, त्याची ही अतुलित शक्ती पाहिल्यानंतर हा सामान्य मानव नाही याबद्दल कुठली शंका नाही. जर मरायचंच असेल तर निदान प्रभू रामचंद्रांच्याकडून तरी आपण मरावं. पुढे जाऊन मारीचाने देखील हाच विचार केलाय. इथं आणखीन एक मुद्दा माझ्या डोळ्यासमोर येतो की बघा सज्जनो, राक्षसी वृत्ती ज्याचं आपण चिंतन शूर्पणखेच्या आधाराने केलं, तशीच आजच्या काळामध्ये देखील ही राक्षसी वृत्ती आपल्याला दिसते. अगदी नुकतंच घडत असलेल्या उदाहरणांच्या आधाराने बोलायचं झालं तर बघा, या सिनेसृष्टीमध्ये हे मादक पदार्थांची एक खूप मोठं जाळं सध्या तपासणीमध्ये आहे. अनेक ठिकाणी त्याच्या वार्ता फिरतायत. त्या मादक द्रव्याचा व्यापार करणारी अनेक लोक आहेत. काही चांगल्या घरातली आहेत, काही रस्त्यावर उभी राहून विकणारी आहेत. आपण बघा, ही लोक काहीतरी चुकीने या क्षेत्रामध्ये येतात, त्यांना त्यामध्ये मिळणारा पैसा आत्कृष्ट करतो आणि बघता बघता ते या गर्तेमध्ये असे ओढले जातात आणि एखाद्या टप्प्यावरती त्यांना सतसत विवेकबुद्धी जागृत होते की अरे काय करतोय आपण, हे असं नाही करायला पाहिजे. त्यापेक्षा कुठेतरी मेहनत करून, काही कष्ट करून काहीतरी सुखाचं जीवन आपण जगावं असं त्यांच्या मनामध्ये येतं. अनेक लोक त्या क्षेत्रामधून किंवा कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या धंद्यामधून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, परंतु त्या क्षेत्राला नो एंट्री असते बघा. म्हणजे आत येण्याचा मार्ग तर आहे, परंतु बाहेर पडण्याचा मार्ग नसतो. कारण की बाहेर पडताना एवढे पहारेकरी असतात की जर तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तेच तुमचा खात्मा करून टाकतात. त्यामुळे इथं आत येताना कुठलीही अर्हता नाही, परंतु बाहेर जाताना मात्र या अशा राक्षसी व्यवहारामध्ये असलेल्या लोकांना मार्ग सापडत नाही. आणि त्यामुळे ही राक्षसी प्रवृत्तीच जेव्हा मनामध्ये येते त्यावेळेला नेहमी हे खरं दूषणाचं चरित्र आपण आपल्या मनामध्ये ठेवावं की जेव्हा राक्षस स्वतःच आपल्या जीवाचा सांभाळ करण्यासाठी असमर्थ ठरले आणि ते ज्याच्यासाठी लढत होते तेच त्याला म्हणतायत की जर आता तुम्ही परत मागे फिराल तर मी माझ्या हाताने तुम्हाला मारून टाकेन. हे ऐकल्यानंतर त्यांना काय करावं कळेना आणि त्यामुळे ते पुन्हा सर्वजण माघारी फिरले. आणि मग जे काही समोर शस्त्र अस्त्र मिळेल त्या सर्वांच्या आधाराने त्यांनी प्रभू रामचंद्रांवरती प्रहार करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. मरण तर दोन्ही बाजूनी आहे आणि त्यामुळे क्रोध हा स्वाभाविकपणे हृदयामध्ये प्रगटला. अत्यंत कुपित झालेले हे सर्वजण प्रभू रामचंद्रांवरती हल्ला करतायत. प्रभूंनी धनुष्यावरती बाण चढवून एका पाठोपाठ एक असे अनंत बाण सोडलेले आहेत.
आपण त्या आजच्या आधुनिक युद्धामध्ये बघतो ना, या बोफोर्सच्या तोफा काय किंवा आणखीन ज्या वेगवेगळ्या आधुनिक तोफा आहेत, त्या एकाच वेळेला धडाडतात. त्यावेळेला किती क्षणामध्ये अनंत तोफ गोळे शत्रूच्या दिशेने फेकले जात असतात. प्रभू रामचंद्रांचं धनुष्य देखील या तंत्रयुद्धाच्या आधाराने परिपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत आपल्या स्वतःच्या इच्छेने एकाच वेळेला अनंत बाणांचा वर्षाव एका पाठोपाठ या शत्रूवरती सोडतोय. आणि असे अनंत बाण जेव्हा शत्रूंवरती येत आहेत, हे भयानक राक्षस उभे कापले जाऊ लागलेले आहेत. कोणाची छाती, कोणाचं शीर, कोणाचे हात पाय तुटून सगळे पृथ्वीवरती पडू लागलेले आहेत. आधीच महाकाय असलेले हे राक्षस, त्यात काही विशेष हे इच्छाधारी राक्षस जे गगनामध्ये पक्ष्यांसारखे उडतायत, काही या भूमीवरून धावतायत. अशा या प्रत्येक राक्षसी वृत्तीला छिन्न विछिन्न करून प्रभू रामचंद्रांचे हे बाण लागताच एक भयानक गर्जना करून, हत्तीप्रमाणे चित्कार करून, पर्वता समान असणारी त्यांची ही धड कडकडून त्यांचे तुकडे तुकडे होत या पृथ्वीवरती पडतायत. डोळ्यासमोर आणायला झालं तर जसा सुरुंग लावला जातो बघा, आणि सुरुंगाचा स्फोट झाल्यानंतर जसा एक महाभयानक आवाज होतो, एक धुरळा उडतो आणि प्रचंड मोठे मोठे खडक जसे त्या सुरुंगाच्या स्फोटाने फुटून बाहेर पडतात, त्याप्रमाणे या राक्षसांना बाण लागताच हे महाकाय राक्षस छिन्न विछिन्न होऊन त्यांचे हे प्रचंड मोठे शरीराचे अवयव या पृथ्वीवरती पडत आहेत. योद्ध्यांची शरीर शेकडो तुकडे तुकडे होऊन खाली पडतायत. परंतु या राक्षसांच्याकडे ही मायावी विद्या आहे, आणि या मायावी विद्येमुळं ही शरीर पुन्हा पुन्हा जोडली जात आहेत. पुन्हा पुन्हा हातानेच आकाशामध्ये उडत असलेली आपली शिर ही राक्षस खाली ओढून घेत आहेत. आणि बऱ्याचदा जर त्यांना ते शिर सापडलं नाही तर शिराविना असलेली ही धड या युद्धभूमीवरती नाचत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने रामावरती हल्ला करण्यासाठी उत्सुक असलेली ही राक्षसांची धड शिराशिवाय धावत आहेत. गोस्वामीजी म्हणतायत की इथं अनेक राक्षस खाली पडतायत, आणि त्या राक्षसांची या शरीराचे तुकडे खाण्यासाठी क्रौंच पक्षी, कावळे, कोल्हे कठोर भयंकर कटकट असा आवाज करतायत. एका विलक्षण रणधुमाळीने ही सर्व युद्धभूमी एका योद्ध्याचं रक्त उफाळून आणावी या पद्धतीने सजलेली आहे. अशा या राक्षसांचा हा निपात एकटे प्रभू रामचंद्र या दंडकारण्यामध्ये करत आहेत. लक्ष्मण आणि सीताजी अत्यंत आश्चर्यकारकरीत्याने चालू असलेलं हे युद्ध पाहतायत. प्रभू रामचंद्रांचा पुरुषार्थ पाहतायत. प्रभू रामचंद्रांचं हे धनुष्याची ताकद सीताजी कुठेतरी अंतःकरणामध्ये घट्ट लिहून ठेवतायत. आणि म्हणून सुंदरकांडमध्ये हनुमंताला सीताजी मनापासून म्हणतात, बाण प्रताप प्रभू ही समुझायहि. कदाचित प्रभू रामचंद्र आपल्या स्वतःच्या बाणांची ताकद विसरलेत का रे हनुमंता? त्यांना आपल्या बाणांच्या ताकदीचा तू पुन्हा एकदा आठव करून दे. कारण सीताजींनी याची देही याची डोळा प्रभू रामचंद्रांचं हे सामर्थ्य कशा पद्धतीने ते राक्षसांशी लढलेले आहेत हे पाहिलंय. सज्जनहो, उद्याच्या कथा विभागामध्ये खरदूषणाचा वध प्रभू रामचंद्र कसा करणार आहेत त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथानकामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.